नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण विज्ञानच्या तिसऱ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकरणाचं नाव आहे फोर्स अँड प्रेशर म्हणजे दाब व बल यामध्ये आता पुढच्या पॉईंटकडे वळूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉन्टॅक्ट अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेसविषयी माहिती बघितली होती, त्याची काही उदाहरणं बघितली होती. आपण आता या व्हिडिओमध्ये बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्सेस याविषयी चर्चा करणार आहोत. याला मराठीमध्ये संतुलित आणि असंतुलित बले असे म्हणतात. त्यासाठी बघा, इथे तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे. एक प्रयोग तुम्हाला इथे छोटासा करून पाहायचा आहे. टेक अ कार्डबोर्ड बॉक्स, टाय थिक स्ट्रिंग टू इट्स टू साइड्स अँड कीप इट ऑन द स्मूथ टेबल ॲज शोन इन फिगर 3.4. या आकृतीमध्ये जसं तुम्हाला दिसून आलेलं आहे की या टेबलवर एक कार्डबोर्डचा बॉक्स घेतलेला आहे. हा जो आपल्याला दिसून आला आहे चौकोनी, आणि त्याला दोन्ही साईडनी दोरे बांधलेले आहे. या साईडनी आणि तिकडच्या साईडनी असे दोन दोरे बांधलेले आहे. ठीक आहे. टाय वेइंग पॅन्स ऑफ इक्वल मासेस टू टू एंड्स. आणि त्याचप्रमाणे दोन्ही साईडला, या बॉक्सच्या दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारचे पारडे बनायचे आहे. जसं तराजूमध्ये जे पारडे असतात हे असे दोन जे दिसत आहे, दोन. इफ द बॉक्स डज नॉट मूव ऑन द टेबल. बॉक्स जो आहे तो जर आपण दोन्ही साईडनी सारख्या वजनाचे जर त्यामध्ये मापं जर ठेवले, आपल्याला जसे याच्यामध्ये दिसून राहिलेले आहे, ज्याप्रमाणे भाजी वगैरे घेताना किंवा कोणत्या किराणा दुकानामध्ये वजन मोजताना आपण जे गोटे ठेवतो त्याच्यामध्ये, तर असे सारख्या वजनाचे जर दोन गोटे ठेवले तर बॉक्स जो आहे, हा जो बॉक्स आहे हा कुठेच हलणार नाही. ओके. इफ मोर मास इज केप्ट ऑन वन साइड ऑफ द पॅन देन इन द अदर, द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. आता जर आपण असं केलं, समजा या पॅनला आपण ए पॅन म्हटलं आणि इकडचा जो पॅन आहे याला आपण बी पॅन म्हटलं. ठीक आहे. तर समजा आपण ए पॅनमध्ये वजन जास्त ठेवलं तर हा बॉक्स जो आहे हा कुणीकडे यायला लागेल, हा या साईडने यायला लागेल. किंवा आपण बी पॅनमध्ये जर वजन जास्त ठेवलं तर आणि ए पॅनमध्ये वजन जर कमी झालं तर हा जो बी पॅन आहे हा खाली यायला लागेल. ओके. इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट ऑन बोथ द पॅन्स वेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. आणि समजा आपण दोन्ही ए आणि बी या दोन्ही पारड्यांमध्ये जर सारखं वजन ठेवलं तर बॉक्स जो आहे, हा वरचा जो बॉक्स आहे हा कुठेच हलणार नाही. पण जर या दोन्ही पॅनमधलं एकाचं जरी वजन जास्त झालं आणि एकाचं कमी झालं तर या बाजूनी जास्त झालेलं आहे त्या बाजूनी हा जो बॉक्स आहे हा सरकायला लागेल. This means balance force act on the box with effective force equal to 0 as these are acting in opposite direction. याचा अर्थ काय, जर दोन्ही साईडनी वजन सारखे असतील तर या बॉक्सवर, हा जो टेबलवर ठेवलेला कार्डबोर्डचा बॉक्स आहे यावर समान बल निर्माण होईल, समान फोर्स निर्माण होईल आणि या फोर्सची डायरेक्शन असेल या फोर्सची डायरेक्शन असेल अपोजिट, विरुद्ध डायरेक्शन असेल, पण वजन मात्र इक्वल असेल. ऑन द कॉन्ट्ररी, इफ मोअर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन इन द अदर, द बॉक्स स्टार्ट मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ द पॅन विथ मोअर मास. आता याच्या विरुद्ध काय केलं की एका कोणत्याही पॅनमधलं वजन जास्त केलं तर ज्या बाजूनी वजन जास्त आहे त्या बाजूनी हा बॉक्स जो आहे हा सरकायला लागेल. म्हणजेच काय की जर वजन कमी जास्त असेल दोन्ही पॅनमध्ये, याचाच अर्थ की त्या बॉक्सवर अनइक्वल फोर्स आहे, असंतुलित बल कार्य करत आहे. वेन अनइक्वल फोर्स आर अप्लाइड टू द बॉक्स ऑन द टू साइड्स अँड अनबॅलेन्स फोर्स ॲक्ट ऑन द बॉक्स रिझल्टिंग इन इम्पार्टिंग मोशन टू द बॉक्स. म्हणजेच जर आपण अनइक्वल फोर्स जर लावला या बॉक्सवर तर ज्या बाजूनी वजन जास्त आहे त्या बाजूनी हा जो बॉक्स आहे त्या फोर्समुळे सरकायला लागेल. ठीक आहे. आता दुसरं एक उदाहरण दिलं आहे त्यांनी इथे पहा. चिल्ड्रन प्लेइंग टॅग ऑफ वॉर पुल द रोप इन देअर रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. तुम्ही हा खेळ तुमच्या शाळेमध्ये खेळला असेल, ज्याला आपण रस्सी खेच म्हणतो. मग दोन्ही बाजूनी जर ओढणारी जी मुले अशी ही जर सारख्या बलाची असतील, सारखी ताकदीची असतील तर दोरी कुठे चालणार नाही. पण एक साईडनी जरी थोडंसं जरी बल जास्त झालं ॲटोमॅटिकली ज्या साईडनी बल जास्त झालेलं आहे त्या साईडनी दोरी जी आहे ती सरकायला लागेल. ओके. हे दुसरं उदाहरण आपल्याला माहीत आहे.
मग याचाच अर्थ काय, दोन्ही साईडनी जर बल सारखं असेल म्हणजे इक्वल बॅलेन्स, इक्वल फोर्स म्हणजे बॅलेन्स फोर्स म्हणू आपण त्याला. आणि जर एका साईडनी कमी आणि एका साईडनी जास्त जर बल झालं असेल दोरीच्या, तर दोरी एका साईडनी सरकायला लागेल. मग अशा वेळेस आपण त्या फोर्सला काय म्हणणार, अनबॅलेन्स फोर्स म्हणजे असंतुलित बल आपण त्यांना म्हणणार. आणखी एक उदाहरण जे दिले आहे बघा, लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. वेन बिग grain storage container is required to slide on the ground, it become easier if two person push it rather than one person. म्हणजे एक मोठा धान्यानं भरलेला डबा आहे आणि आपल्याला तो जमिनीवर सरकवायचा आहे. जमिनीवरून सरकवण्यासाठी आपल्याला एका माणसापेक्षा जर दोन माणसांनी व्यक्तीने जर तिथे काम केलं तर तो डबा सरकवणं जास्त सोपं जाईल. म्हणजे एका साईडनी बल जास्त लागेल, दुसऱ्या साईडनी बल जे आहे ते नसणार आहे, किंवा घर्षण बल तिथे असेल ते थोडंसं असेल. म्हणजे जिथे काय होऊन राहिलेलं आहे की एका साईडनी बल जे आहे लागत आहे, याचा अर्थ तिथे अनइक्वल, ठीक आहे, अनबॅलेन्स फोर्स तिथे असेल, म्हणजे असंतुलित बल तिथे असेल आणि त्यामुळे आपल्याला तिथे काम करणं सोपं जाईल. मग या तिन्ही उदाहरणावरून आपल्याला काय समजते बघा. इफ सेव्हरल फोर्स आर applied on an object in the same direction, a force equal to their addition act on the object. म्हणजे एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने जर अनेक बल लागले जात असेल, एकाच दिशेने जर आपण एखाद्या वस्तूला ढकलत समजा, उदाहरणार्थ घेऊ आपण, तर त्यावेळेस काय होईल, त्या सगळ्या बलांची एक बेरीज होईल आणि तेवढं बल त्या एका वस्तूवर लागेल. म्हणजे एका साईडने समजा एक व्यक्ती जर डबा ढकलत असेल, ठीक आहे, त्याचं बल जेवढं असेल तेवढं असेल. पण समजा आता दोन व्यक्ती जर तो डबा ढकलायला आली तर या दोघांची बलाची बेरीज होईल आणि तो डबा जो आहे तो अजून वेगाने समोर जाईल. आता तीन व्यक्ती जो डबा ढकलत असतील तर काय होईल, या तिन्ही व्यक्तीच्या बलाची बेरीज होईल आणि तो जो डबा आहे तो अजून त्याची मोशन जी आहे ती वाढेल. हे झालं एक. दुसरं, इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन one object in direction opposite to each other, a force equal to their differences act on the object. आता दोन बले आहेत पण ती एकाच वस्तूवर आपण लावत आहोत, ठीक आहे, पण त्यांची दिशा मात्र विरुद्ध दिशा आहे. म्हणजे एक जण या बाजूने ढकलत आहे आणि एक जण त्याच्या विरुद्ध बाजूने ढकलत आहे. मग आता ही वस्तू हालेल कुठे, त्याच्यावर परिणाम काय होईल बलाचा, तर त्या दोन बलातील जेवढा काही फरक असेल त्या फरका एवढं बल त्या वस्तूवर लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेऊया बघा, इथे मी एक आकृती काढतो. समजा हा एक बॉक्स आहे, ठीक आहे. आता या बॉक्सवर या दिशेने एक व्यक्ती समजा 20 न्यूटन एवढं बल लावत आहे. न्यूटन म्हणजे काय, ते बलाचं एकक आहे. आणि या बाजूनी दुसरा व्यक्ती 40 न्यूटन एवढं बल लावत आहे. ओके, मग या वस्तूवर एकूण बल किती असेल, या दोघांच्या त्या दोन बलांमध्ये जो काही फरक असेल, या दोन फरकातला दोन बलातील फरक जेवढा असेल तेवढं बल या वस्तूवर लागेल. म्हणजे 40 वजा 20 बरोबर 20 न्यूटन. म्हणजे 20 न्यूटन या वस्तूवर बल लागत असेल. म्हणून इथे म्हटलं आहे की त्यांच्या फरका इतके बल या वस्तूवर प्रयुक्त होते. ओके, त्यानंतर तिसरा आहे पहा, फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. मग आता या ठिकाणी आपण एक गोष्ट केली की आपण या दिशेने किंवा या अपोजिट दिशेने, अपोजिट साईड्स, अपोजिट डायरेक्शन असे शब्द वापरले. याचाच अर्थ काय की त्या ठिकाणी दिशा, डायरेक्शन ही गोष्ट महत्त्वाची आहे. जर आपल्याला एखादं बल प्रयुक्त करायचं असेल, एखाद्या बलाला आपल्याला एक्सप्रेस करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला त्याची दिशासुद्धा माहीत असली पाहिजे. की एखादी वस्तू आपण उचलली पण ती कोणत्या दिशेने न्यायची, कोणत्या दिशेने सरकवायची हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी बलाला आपल्याला फोर्सला एक्सप्रेस करायचं असेल तर मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे परिमाण आणि दिशा या दोन्ही वस्तूची आवश्यकता आहे. म्हणून बल ही सदिश राशी आहे असं आपण म्हणू शकतो. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, ठीक आहे. नंतर आपल्याला समोर दिल्या बघा या फोर्सविषयी, बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्सविषयी. वेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्ज, इट स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. म्हणजे बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. गतिमान वस्तू असेल तर त्याची चाल बदलते किंवा त्याची दिशा बदलते, ठीक आहे ना. एखादी वस्तू स्थिर आहे, आपण त्याला बल लावून राहिलो आहे,
त्यावेळेस काय होईल, ती वस्तू जी आहे ती समोर जाईल. किंवा एखादी वस्तू गतीमध्ये आहे, त्याला आपल्याला थांबवायचं तरी बल लावावं लागेल. मग बल लावल्याबरोबर एकतर त्याची दिशा बदलून जाईल, दिशा बदलेल, किंवा मग त्याची चाल जी आहे ती बदलेल, म्हणजे तो हळू होईल किंवा थांबेल. सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. याचप्रमाणे काय होईल की फोर्स जो आहे हा एखाद्या गतीमध्ये असणाऱ्या वस्तूला थांबवण्यासाठी सुद्धा कामात पडेल. अँड ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स. अजून एखाद्या वस्तूवर आपण जर बल लावलं तर त्याचा आकारसुद्धा बदलू शकतो. जसं इथे उदाहरण दिलेलं आहे बघा, इथे एक उदाहरण दिलेलं आहे कणकेच्या गोळ्याचं. त्यानंतर पॉटर अप्लाइड अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शिपिंग द पॉट. त्यानंतर कुंभाराच्या मडक्याचं उदाहरण दिलेलं आहे की कुंभार जेव्हा मडकं बनवत असतो ओल्या मातीपासून, त्यावेळेस ज्या दिशेने तो दाब देईल, ज्या प्रकारचा तो दाब देईल, त्या प्रकारे ते जे मडकं आहे ते बनायला लागेल. रबर बँड, तुम्हाला माहीत आहे रबर बँड, रबर जर असं ताणला तर त्याचा आकार वाढतो. किंवा फुगा आहे, फुगासुद्धा ओढला की असं त्याचा आकार जो आहे तो लांबतो. वेन स्ट्रेच एक्सपांड, देअर आर मेनी सच एक्झाम्पल. आणि अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल आपण इथे अनबॅलन्स फोर्सचे घेऊ शकतो. ओके, इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन द बॉडी देन द इफेक्ट ऑन द बॉडी इज ड्यू टू द नेट फोर्स. म्हणजे एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल जर तिथे लागत असतील तर त्याचा एकूण परिणाम काय असेल, तर एकूण परिणाम पूर्ण त्या बलाचं बेरीज केल्यावर जेवढं काही बल लागेल त्या वस्तूवर त्याचा परिणाम तेवढा होईल. ओके, नंतर आता इथे आपल्याला समोरचा पॉईंट बघायचा आहे इनर्शिया, म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण जडत्व म्हणूया. जडत्वाची उदाहरणं आपल्याला बरीच माहीत आहे. आता हा शब्द जरी तुम्ही ऐकला नसेल, पण आपल्या जीवनामध्ये जडत्वाला बरंच महत्त्व आहे. आता इथे काही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्यावरून तुम्हाला ते माहीत पडेल. बघा आता इनर्शिया म्हणजे काय होईल. आता त्याच्या आधी एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. जेव्हा तुम्ही सिलिंग फॅन किंवा कोणताही फॅन लावता, बटन चालू केल्याबरोबर फॅन लगेच वेग घेत नाही, तो हळूहळू स्पीड पकडतो. किंवा आपण जेव्हा फॅन बंद करतो, चालू फॅन बंद करतो, त्यावेळेस तो फॅन लगेच थांबतही नाही. तो पहिले जेवढ्या स्पीडमध्ये असेल तेवढ्या स्पीडवरून हळूहळू त्याची स्पीड कमी होत जाईल. म्हणजे इथे काय झालं की ज्यावेळेस फॅन बंद होता, म्हणजे त्याची पाते जी स्थिर होते त्याला लगेच गती आली नाही, किंवा गतीमध्ये असणारे फॅनची पाती लगेच थांबली नाही. म्हणजे त्यांनी त्याची स्वतःची जी काही जागा आहे, पोझिशन आहे, स्थिती आहे, ती त्यांनी लगेच बदललेली नाही. आणि हेच आहे इनर्शिया. तर अजून काही उदाहरणावरून आपल्याला इनर्शिया किंवा जडत्व जे आहे ते स्पष्ट होईल. बघा, वी हॅव सीन दॅट अन ऑब्जेक्ट चेंज इट्स स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. आपण हे बघितलं की एखाद्या वस्तूवर जर आपण बल लावलं तरच एखादी वस्तू आपली जागा बदलते, किंवा आपली पोझिशन बदलते, किंवा त्याची गती जी आहे ती बदलते. इन द अब्सेन्स ऑफ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. आणि जर त्यावर बल लावलं नाही तर पदार्थ जे आहे त्याची अवस्था बदलणार नाही, जसंच्या तशा स्थितीमध्ये राहील. म्हणजे गतीमध्ये असेल वस्तू तर गतीमध्येच राहील, सतत चालत राहील. त्याच्यावर जर कोणतंच बाह्य बल कार्य करत नसेल, तर बाहेरून आपण बल लावलं नाही त्यावर, तर ती वस्तू जी आहे ती सतत गतीमध्ये राहील. आणि जर वस्तू स्थिर असेल तर ती सतत स्थिरच राहील, त्यामध्ये सुद्धा कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. लेट अस सी फॉलोइंग एक्झाम्पल. आता आपण हे काही उदाहरणं बघूया, यावरून तुम्हाला माहीत होईल. त्यासाठी एक हा प्रयोग तुम्ही केला असेल किंवा नसेल केला आता तर घरी करून बघा. टेक अ पोस्ट कार्ड अँड केप्ट इन ऑन अ ग्लास. एक ग्लास घ्यायचा आहे रिकामा, त्यावर एक पोस्ट कार्ड ठेवायचं आहे, खरडं ठेवायचं आहे, आपल्या पत्रिकेचं वगैरे असते तसं. कीप अ 5 रुपीज कॉईन ऑन इट. त्यानंतर त्याच्यावर 5 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे. नाव स्किलफुली पुश द कार्ड. आणि मग त्याला बरोबर अशी टिचकी मारायची आहे, आडवी टिचकी मारायची आहे, जेणेकरून ते कार्ड जे आहे ते उडेल. आता कॉईन स्ट्राईक अवे फॉल इन द ग्लास. आणि जे कॉईन त्याच्यावरचं आहे, जसं कार्ड जे उडालं बाहेर, आपण टिचकी मारली की नाही आडवी त्याला, तर कार्ड उडून जाईल, पण कॉईन जे आहे ते मात्र खाली ग्लासमध्ये पडेल. हॅव यू एव्हर डन दिस? तुम्ही कधी हे केलं आहे का? केलं नसेल तर करून बघा. मग असं का झालं असेल, तर जे कॉईन जे आहे त्या कॉईनला स्वतःची जागा सोडायची नाही आहे, पण कार्ड खालचं जे आहे ते सरकलं, पण
कॉईननी जे आहे ते 5 रुपयाचं जे नाणं आहे त्या नाण्याने मात्र आपली जागा सोडली नाही, कारण त्यामध्ये इनर्शिया होता, जडत्व होतं, जडपणा होता आणि त्यामुळे कॉईन जे आहे ते तिथल्या तिथंच राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून कार्ड जरी सरकलं तरीही कॉईन तिथेच राहिलं आणि ते खाली ग्लासमध्ये पडलं त्याचा आधार गेल्यामुळे. ठीक आहे, हे एक उदाहरण आहे. दुसरं, हँग हाफ अ किलोग्राम मास टू अ स्टँड विथ अ स्ट्रिंग वन. आता एक लोखंडी स्टँड घ्यायचा आहे आणि एका दोऱ्याच्या सहाय्याने त्याला अर्धा किलोचं वस्तुमान वजन असणारा एखादा गोटा किंवा एक जड वस्तू अशी लटकवायची आहे. आता काय करायचं आहे, टाय अनादर स्ट्रिंग टू द मास अँड कीप इट हँगिंग. आता जे आपण 1 किलोचं किंवा वजन आपण जे लटकवलेलं आहे त्याला आता एक पुन्हा दोरा बांधायचा आणि आता एक जो दोरा आहे दुसरा दोरा आपण त्याला लटकवला. आता स्ट्रिंग टू ब्रेक बट द मास डज नॉट. मग त्याच्या आधी काय करायचं आहे आपल्याला, नाव पुल द स्ट्रिंग टू विथ अ जर्क. आता दुसरा जो दोरा आपण बांधलेला आहे हा दोरा झटक्याने खाली ओढायचा आहे. काय होईल, अ स्ट्रिंग टू ब्रेक बट द मास डज नॉट फॉल. तो जो दुसरा दोरा आपण गोट्याला बांधला होता, म्हणजे काय केलं आपण, एक लोखंडी स्टँड घेतलं, त्याला एक दोरा बांधला, दोऱ्याला एक 1 किलोचं वजन बांधलं आणि पुन्हा त्या वजनाला अजून दुसरा दोरा खाली बांधला. ठीक आहे, आता 2 नंबरचा जो दोरा आहे आपण त्याला ओढला, तर 2 नंबरचा दोरा ओढल्याबरोबर झटक्याने ओढल्याबरोबर 2 नंबरचा दोरा तुटला, पण वजन मात्र जसंच्या तसं राहिलं, ते वजन खाली पडलं नाही, ते तसंच राहिलं दोरा नंबर 1ला लटकलेलं. हेवी मास डज नॉट मूव्ह, कारण वजनी जी वस्तू आहे ती हलत नाही. नाऊ पुल द स्ट्रिंग टू स्लोली. आता काय करायचं आहे, पुन्हा दोरा बांधायचा आहे तो आणि आता झटक्यानं न ओढता हळूहळू ओढायचा आहे. स्ट्रिंग वन ब्रेक अँड द मास फॉल डाऊन. आता तो पहिला जो दोरा बांधलेला आहे आपण, ज्याला आपण वजन बांधलेला आहे, 1 किलोचं गोटा बांधलेला होता किंवा एक लोखंडाचं काहीतरी 1 किलोचं वजन बांधलं होतं, तो ओढल्याबरोबर हळूहळू ओढल्याबरोबर 2 नंबरचा दोरा ओढल्याबरोबर 1 नंबरचा दोरा तुटला आणि वजनसुद्धा खाली पडलं. स्ट्रिंग इज ब्रेक अँड द मास फॉल्स डाऊन. दिस इज बिकॉज ऑफ द टेन्शन डेव्हलप इन द स्ट्रिंग टू ड्यू टू द मास. आणि हे का बरं घडलं, याचे कारण म्हणजे दोरा 1मध्ये जे की वस्तुमान आपण त्याला लटकवलं होतं त्यामुळे निर्माण झालेला ताण होता. झटक्यामध्ये ओढल्यामुळे काय झालं की जे पहिला नंबरचा जो दोरा होता आणि त्याला लटकलेला जो काही वस्तुमान होतं, वजन होतं, ते जसंच्या तसं राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता आणि म्हणून पहिल्या झटक्याने जेव्हा आपण दोरा ओढला त्यावेळेस ते वजन जे आहे ते पडलं नाही, पण दुसऱ्या वेळेस मात्र आपण हळू ओढल्यामुळे काय झालं की 1 नंबरच्या दोऱ्यामुळे ताण आला आणि त्यामुळे ते वजन जे आहे ते खाली पडलं. मग हे पण कशामुळे घडलं, जडत्वामुळे. किंवा असे अनेक आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रक्रिया बघत असतो. जसं एखादी चादर आहे, त्यावर धूळ आहे समजा, तर आपण काय करतो, ती चादर झटकल्यामुळे काय होते, त्यातून धूळ बाहेर उडते. का बरं बाहेर उडाली धूळ त्यातली, कारण ते जी धुळीची कणं आहेत, आपण जेव्हा जोरदार त्याला झटकतो त्या कपड्याला, त्यावेळेस कपडा आपली जागा सोडेल, पण धूळ मात्र आपली जागा सोडायला तयार नसेल, कारण ते छोटे जरी कणं असले तरी त्यामध्ये जडत्व काही ना काही प्रमाणात असते आणि म्हणून ते जे कणं आहेत धुळीचे ते त्या कपड्यापासून दूर होतात. मग आपल्याला दिसते की ते आजूबाजूने धूळ उडाली आहे. किंवा आपण जेव्हा कपडे धुताना कपडे पिळल्यावर आपण कपडे झटकल्यामुळे काय होते की त्यातले जे पाण्याचे थेंब आहे ते बाहेर उडतात. ठीक आहे ना, मग का बरं उडाले, या पाण्याच्या थेंबामध्ये सुद्धा जडत्व असते आणि या जडत्वामुळे ते जे पाण्याचे थेंब आहे आपली जागा सोडायला पाहत नाही आणि म्हणूनच ते जे पाण्याचे थेंब आहेत ते पाण्याचे थेंब कपड्यापासून वेगळे होतात. किंवा मग चालणारी जी सायकल आहे किंवा मोटरसायकल आहे, त्याला आपण ब्रेक मारल्याबरोबर लगेच ती थांबत नाही. याचं कारण काय असेल, कारण त्याला गतीचं जडत्व प्राप्त झालेलं असेल. ठीक आहे, मग अशा ठिकाणी इथे तुम्हाला नेहमी लक्षात ठेवा, ऑलवेज रिमेंबरमध्ये एक पॉईंट दिलेला आहे, द टेंडन्सी ऑफ एन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इट्स इनर्शिया. म्हणजे जडत्वाची व्याख्या इथे दिलेली आहे बघा. म्हणजे एखादी वस्तू जी आहे, वस्तू आहे त्या गतीच्या स्थितीत राहण्याच्या प्रवृत्तीला त्याचे जडत्व असे म्हणतात. म्हणजे वस्तू स्वतःची पोझिशन जी आहे ती सोडायला तयार नसते सहजासहजी.
This is why an object in the stationary state remain in the same state and an object in the motion remain in the state of motion in the absence of an external force. म्हणजे वस्तू जी आहे ही जर गतीमध्ये असेल तर गतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करेल आणि स्थिर असेल तर स्थिरमध्येच राहण्याचा प्रयत्न करेल. आणि कशामुळे तर त्यामध्ये असणाऱ्या जडत्वामुळे. मग जडत्वाची माहिती घेतल्यावर इथे आपल्याला टाइप्स ऑफ इनर्शिया दिलेले आहे, म्हणजे गतीचे जडत्वाचे प्रकार दिलेले आहेत. पहिल्या याच्यामध्ये दिला आहे इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट, विराम अवस्थेतील जडत्व. An object in the state of rest cannot change its state of rest due to its inherent property. This property is called the inertia of state of rest. म्हणजे बघा एकदम सोपं आहे की वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे, त्याच्यामध्ये वस्तूमध्ये एक असा गुणधर्म असतो, कोणची वस्तू असेल, सजीव असेल की निर्जीव असेल, की तिची विराम अवस्थामध्ये जर ती असेल, स्थिर अवस्थेमध्ये जर ती असेल तर ती सहजासहजी बदल त्यामध्ये करत नाही. आणि त्यासच आपण म्हणतो विराम अवस्थेचे जडत्व. जसं एक उदाहरण आपण देऊ शकतो इथे की एखादी बस आहे आणि बस अचानक जर सुरू झाली, आपण बसमध्ये बसलो असताना काय होते, अचानक सुरू झाली बस, समोर जाते, पण आपण जे आहे ते मात्र मागे पडतो. मागे असे सीटवर बसलो असेल तर आपलं एकदम डोकं मागे लागेल किंवा उभं असेल तर आपण असे मागे पडू. याचा अर्थ काय, बस जरी गतीमध्ये आली असेल तरीही आपण मात्र आपली स्थिर पोझिशन सोडायला तयार नाही, आपलं शरीर जे आहे ते. ओके. दुसरं दिलं आहे इनर्शिया ऑफ मोशन, म्हणजे गतीचे जडत्व. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज इज कॉल्ड इट्स इनर्शिया ऑफ मोशन. म्हणजे वस्तूच्या स्वाभाविक गुणधर्मामुळे, वस्तूमध्ये जो काही गुणधर्म आहे, आपली जी स्थिती आहे ती सहजासहजी सोडायला तयार नसते वस्तू. मग जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये असेल तर लगेच थांबणार नाही, है ना. म्हणजे गती जी आहे ती गतीची अवस्था सोडायला ती वस्तू तयार नसते आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो मग इनर्शिया ऑफ मोशन, गतीचे जडत्व. उदाहरण दिलं इथे, रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन कंटिन्यू टू रिव्हॉल्व इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. म्हणजे फिरत असणारा जो फॅन आहे बंद जरी आपण केला तरी ते लगेच त्याची जे पाते आहे ते फिरायची थांबत नाही, कारण त्याची गतीची अवस्था सोडायला ते पाते तयार नसतात. किंवा दुसरं उदाहरण दिलं आहे, पॅसेंजर सिटिंग इन द रनिंग बस गेट अ जर्क इन द फॉरवर्ड डायरेक्शन इफ द बस सडनली स्टॉप. बस गतीमध्ये आहे आणि अचानक ब्रेक लागला म्हणजे बस थांबेल, पण त्या आतले पॅसेंजर आहे ते मात्र समोर फेकल्या जातील, कारण त्याला त्या गतीचं जडत्व आलेलं असते, गती सोडायला त्याचं शरीर जे आहे ते तयार नसते. आणि तिसरा आहे डायरेक्शनल इनर्शिया, म्हणजे दिशेचे जडत्व. द इनहरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड डायरेक्शनल इनर्शिया. म्हणजे आता इथे तिसरं दिलेलं आहे आपल्याला जडत्वाचा तिसरा प्रकार, दिशेचं जडत्व. म्हणजे वस्तूच्या ज्या स्वाभाविक गुणधर्मामुळे, वस्तूमध्ये कोणचा गुणधर्म आहे की तिची जी अवस्था सोडायला तयार नसते, मग आपल्या गतीची दिशासुद्धा ती बदलू शकत नाही. एखादी वस्तू जी आहे ती एका स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल आणि तिला जर वळायचं असेल तर काय होते की आपण जर तिला वळवायचा प्रयत्न केला, पण सहजासहजी तिची दिशा जी आहे ती सहजासहजी वळत नाही. समजा आपण असंच बसमध्ये चाललो आहे, बस अशी स्ट्रेट चालली असते आणि अचानक एखादा टर्न जर तिथे आला, वळण जर आलं, तर बस तर वळेल, पण आपले आतमधले, ज्या बसच्या आतमधले पॅसेंजर मात्र हे एका साईडनी पूर्णच्या पूर्ण वळतील, म्हणजे त्या दिशेने, ज्या दिशेने आपण आधी जात होतो त्या दिशेने वळतील. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे, इन अ व्हेकल in motion along a straight line suddenly turn, the passenger sitting in it are thrown opposite to the direction of the turning. ज्या दिशेने बस वळली आहे त्याच्या विरुद्ध दिशेने आतमधले पॅसेंजर जे आहे ते फेकल्या जातील. तर अशा प्रकारचे हे तिसरं इनर्शिया आहे, डायरेक्शनल इनर्शिया. तर असं आपण इथे आजच्या व्हिडिओमध्ये इनर्शिया आणि इनर्शियाचे प्रकार आणि त्याआधी संतुलित आणि असंतुलित, बॅलेन्स अँड अनबॅलेन्स फोर्स याविषयी माहिती बघितलेली आहे. तर पुढच्या पिरियडमध्ये आपण प्रेशरविषयी माहिती बघूया. तर हे वाचून काढा आणि समजून घ्या. नाही समजलं तर मला प्रश्न तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.